Commerce Khandola, Department of Political Science is organizing a one-day national seminar on a conference on the topic Constitutionalism and Federalism in India on 9th January 2026 at Sanskruti Bhavan, Directorate of Art and Culture. At this event, I invite all the people from Goa, outside Goa, to participate in this conference and give a great success to this our conference too. We have at an inaugural function chief guest and a keynote speaker, Professor Valerian Rodriguez. He is a former professor for Center of Political Studies, Jawaharlal Nehru University, New Delhi, and many press reporters, many research papers will be published and will be read during the conference. Thank you. Constitutionalism and Federalism in India हे कॉन्फरन्स आमचे पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंट ऑफ गव्हर्मेंट कॉलेज खांडोला ही ऑर्गनायज करता. डिपार्टमेंटा बद्दल म्हणल्यार आमची डिपार्टमेंट पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंट हेडेड बाय प्रोफेसर सीमा सालगांवकर इज अ वायब्रंट डिपार्टमेंट. ती खूबशी सेमिनार वर्कशॉप ऑर्गनायज करता, मागीर पेपर्स बरयता, रिसर्च पेपर्स, आनी आमचो कन्व्हिनर आसा डॉक्टर नवू वरक, तो पॉलिटिकल इश्यूजा बद्दल खूबशे आर्टिकल्स बरयता ऑन द न्यूज पेपर. आतां हे कॉन्फरन्स आमी कित्याक ऑर्गनायज करता, कित्याक ऑलरेडी 75 इयर्स कंप्लीट जाले ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन, आनी कॉन्स्टिट्यूशना बद्दल आनी म्हायती मेळपाक लोकांक आनी गोवन्सांक आनी म्हायती मेळपाक म्हणून आमी हे कॉन्फरन्स ऑर्गनायज करता. सो एवरी स्टेट हॅज अ युनीक प्लेस इन द कॉन्स्टिट्यूशन, तशेंच गोवा ऑल्सो हॅज अ युनीक प्लेस इन द कॉन्स्टिट्यूशन. सो हे कॉन्फरन्स कित्याक ऑर्गनायज करता की टू अंडरस्टँड गोवा फ्रॉम अ कॉन्स्टिट्यूशनल पॉयंट ऑफ व्यू, एंड तशें तर आमी चड म्हायती मेळ्ळ्यार मागीर आमी झगडूंक शकता फॉर आवर रायट्स विथ रिगार्ड टू द कॉन्स्टिट्यूशन. सो इन ऑर्डर टू fight for our rights, we require to be aware of the different aspects of the constitution. So that is why आमी हो conference organize करता. जे हे आसा प्रोफेसर्स आसा ते अटेंड करतले. प्रोफेसर वलेरियन रॉड्रिगस हो एक ख्यातनाम असो प्रोफेसर आसा पॉलिटिकल सायन्साचो. तो हेचे बीज भाशण आसा पळय ती 9 तारखेक सकाळी 9 वरांचेर दितलो. तेचे उपरांत त्याच्या वांगडा आनीक एक प्रोफेसर आसा, प्रोफेसर गोपाळ गुरू. तो हे जे सेशन आसा ते चेअर करतलो. त्याच्या उपरांत ही जी कॉन्फरन्स आसा ती आज मॅडमीन म्हणल्या भशेन 75 वर्सां जाल्ली आसा आमच्या संविधानाक. आतां आयज जी आमची कितें जे डेमोक्रेसी आसा, लोकशाही आसा, ही संविधानाक लागून टिकून उरल्या. ओके, सो तेका लागून ही कॉन्फरन्स म्हत्वाची आसा. तेका लागून आमी फक्त स्टुडंट्स किंवा प्रोफेसर्स हांकांच इन्क्लूड करूंक ना, तर सिवील सोसायटी आसा, हातून एडिटर्स आसा, मिडिया आसा. सो दुसरे जे पॅनल आसा ह्या कॉन्फरन्साचे ते एडिटर्स आसा. नवीन टायम्साचो एडिटर विजय डिसोजा, हेरल्डाचो एडिटर सुजीत चंद्र कुमार, आमचे किशोर नायक गांवकर, गांवकारीचे डिजिटल मिडियाचे जे एडिटर आसा किशोर नायक गांवकर, आणि गोवा न्यूज .comचे संदेश प्रभुदेसाय त्यांचे एक पॅनल आसा. त्याच्या उपरांत आमचे कडेन 2 पॅनलां हे पेपर प्रेझेंट, रिसर्च पेपर प्रेझेंट केले जातले. आणि त्याचे भितर गोंय तशेंच गोंया भायले रिसर्चर्स आसा, आमचे स्टुडंट्स पेपर प्रेझेंट्स करतले. आणि महत्वाचो मुद्दो ही कॉन्फरन्स ऑर्गनायज करपाचो म्हणल्यार जे लोकल स्टुडंट्स आसा, लोकल रिसर्चर्स आसा, त्यांच्यानी पार्टिसिपेट जावप, त्यांच्यानी कॉन्स्टिट्यूशन हो फेडरल स्ट्रक्चर, स्टेट आणि सेंटर जे रिलेशन्स आसा तेचे वयर अभ्यास करप आणि त्यांनी मुखार येवप आणि जे एज्युकेशनल सिस्टीम आसा ती त्यांनी जॉइन करप, हो हेच्या फाटलो एक महत्वाचो मुद्दो आसा. त्याच्या उपरांत हांवें तशें म्हणल्या प्रमाणे आमी फक्त ही एकाडेमीक कॉन्फरन्स दवरूंक ना. सो पॉलिटिकल पार्टीज ज्यो आसा दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. तेका लागून सगळे जे महत्वाचे राजकीय पक्ष आसा जसे राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, गोवा फॉरवर्ड, त्याच्या उपरांत रिव्होल्युशनरी गोवन्स आणि आम आदमी पार्टी, ह्या पक्षांचे जे प्रतिनिधी आसात ते थंय येतले. आणि जशें आनी ते जे सेशन आसा, पॅनल डिस्कशन आसा, जे गोमंतकाचे जे एडिटर आसात राजू नायक ते चेअर करतले.
आणि ह्या पॅनल डिस्कशनाक काँग्रेसीचे गिरीश चोडणकर, गोवा फॉरवर्डाचे दिलीप प्रभुदेसाय, भारतीय जनता पक्षाचे तुषार केळकर, रिव्होल्युशनरी गोवन्साचे विश्वेश नाईक आणि आम आदमी पार्टीचे वाल्मिकी नाईक उपस्थित असताले. आणि त्याच्या उपरांत हे सेशन जाल्या उपरांत राज्यसभेचे खासदार ऑनरेबल सदानंद तानावडेजी थंय उपस्थित असतले आणि ते आमकां मार्गदर्शन करतले आणि त्यांचे जे विचार आसा संविधान आणि हेचे ते थंय व्यक्त करतले. अशी ही एक फूल फ्लेजिड अशी एक दिवसाची जी नॅशनल कॉन्फरन्स येत्या 9 जानेवारीक म्हळ्यार शुक्रारा पाट्यार संस्कृती भवन हांगा ऑर्गनायज केल्ली आसा. सो हांव सगळ्यांक सांगता की जे सगळे कॉलेजींतले जे प्रोफेसर्स आसा किंवा पॉलिटिकल सायन्साचे जे प्रोफेसर्स आसा, स्टुडंट्स आणि जो एक जनरल पब्लीक तांकां ह्या इश्यूचेर इंट्रस्ट आसा त्यांनी सगळ्यांनी येवचें आणि ही जी आमची एक राष्ट्रीय जो परिसंवाद आसा, राष्ट्रीय कॉन्फरन्स आसा ती अटेंड करची आणि आमकां तेंको दिवचो आणि तांकांय फायदो जातलो. सो सगळ्यांनी त्याचो हो जो एक महत्वाचो मुद्दो आहा ही कॉन्फरन्स ऑर्गनायज करपाचो. इन्व्हाइट केल्या काय तुम्ही अपील केला? आम्ही इन्व्हिटेशन सगळ्यांक धाडलेले आसात आणि एक्सेप्टय केल्लेले आसात आणि हेंच्यान सगळ्यांनी येतले म्हणून तेंच्यांनी आमकां सांगलेले आसा. हांव प्रोफेसर सीमा साळगांवकर, वायस प्रिंसिपल एकेडॅमिक्स आणि पॉलिटिकल सायन्साच्यो HOD इन दीस कॅपॅसिटी. सगळ्यात पयलीं हांव म्हज्या कोलिगाक डॉक्टर नवू वरकाक कॉंग्रॅच्युलेशन म्हणटा, परबी दिता की तेणें पॉलिटिकल सायन्साचो इतलो म्हत्वाचो विशय कॉन्स्टिट्युशनलिझम एंड फेडरलिझम ह्या विशयाचेर ताणें विचार केलो, ताचेर ताणें प्रपोजल बरयली आणि इतली बरी जाली की ती डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशनान सँक्शन केली. तांच्यांनी आमकां फंड्स दिले आणि ह्या जोड पालवान आमी ही कॉन्फरन्स आयोजीत केल्या 9 तारखेर. संविधान जें आसा, कॉन्स्टिट्युशन जें आसा तेतून टायम टू टायम एमेंडमेंट्स हाडले वतात कित्याक इट हॅज टू बी फ्लेक्सिबल, नॉट जस्ट रिजीड. आणि हे जे एमेंडमेंट्स आसात ते इट इज गिविंग मोर पावर्स टू द स्टेट, to the center, to the panchayats, and there is something called as that federalism which is evolving over a period of time. So गोंयांनी ताजेर वेगळे वेगळे इम्पॅक्ट्स जातात. ह्या सगळ्या गोष्टीची स्टडी करपाक आमकां जशें डॉक्टर नवून म्हणल्या की नामनेचे प्रोफेसर्स येतात. प्रोफेसर पिटर डिसूजा जे ॲक्च्युली पयलीं गोवा युनिवर्सिटीन आशिल्ले, मागीर तांच्यांनी दिल्ली आपलो कार्यभार सांबाळ्ळो, ते परत गोंया खातीर येतात आनी केन्नाय तांकां उलो मारलो जाल्यार ते येताच आनी तांचे विचार म्हणटात, ते आसतले. आणि असे नामनेचे लोक आसतले, पेपर प्रेझेंटर्स आसात जे वेगळ्या वेगळ्या विशयाचेर तांच्यांनी पेपर्स प्रेझेंट करतले. सो म्हाका दिसता हे एक दिसाचे आमचे कॉन्फरन्स जशें नवून म्हणलां तशें सगळ्यांनी येवचें आणि बरीचशी माहिती तांच्यांनी जाणून घेवची. आय एम शुअर इट विल बी व्हेरी एनरिचिंग अँड अगेन आय इन्वाइट ऑल टू कम अँड टेक एडवांटेज अँड बेनिफिट फ्रॉम दिस कॉन्फरन्स.